भाजप शिवसेनेची युतीची बोलणी सुरू झाली आहेत। जागा वाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्यात। मात्र या सगळ्यामध्ये एक चेहरा मिसिंग आहे, तो म्हणजे अजित पवारांचा। अजित पवार महायुतीमध्ये लढणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही। अजित पवारांचं नेमकं चाललंय काय? अजित पवार महायुतीमध्ये लढणार की स्वतंत्र लढणार की मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार? या तीनही प्रश्नांची उत्तरं सांगणारे 3 फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। अजित पवारांचं काय ठरलं? अजित पवार महायुतीत लढणार की स्वतंत्र? अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार का? या 3 प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर त्यासाठी हे 3 फोटो महत्त्वाचे आहेत। अजित पवारांचं भविष्यात काय होणार त्याची स्टोरी उलगडणारे हे 3 फोटो। पहिला फोटो आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठकीचा। अजित पवार आणि सुनील तटकरेंनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। तिघांचीही 1 तास बैठक झाली। राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे महायुतीत लढणार आणि कुठे स्वतंत्र याबद्दल या तिघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावती महापालिका स्वतंत्र लढण्याची अजित पवारांची तयारी आहे। अजित पवार महायुतीत लढणार की नाही याची घोषणा नगर परिषद निकालानंतर होण्याची शक्यता आहे। आता हा दुसरा फोटो पहा। भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा। दोघांचीही मुंबईत भेट झाली। राष्ट्रवादी कुठे सोबत येणार आणि कुठे स्वतंत्र लढणार याबद्दल या दोघांनीही चहा घेत घेत चर्चा केली आणि त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आणि मग महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असतानाच नेमकं काय पद्धतीने पावलं उचलली गेली पाहिजेत आणि आत्तापर्यंत त्या महानगरपालिका हद्दीमध्ये मित्र पक्षांची काही चर्चा झाली असेल तर त्याचा एक साधन ते अहवाल त्या ठिकाणी घेतला। मुंबईबाबत बोलायचं झालं तर नवाब मलिकांकडे मुंबईचं नेतृत्व कायम असेल तर अजित पवारांशी युती करणार नाही अशी भाजपची भूमिका आहे। भाजपच्या या इशाऱ्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांकडेच मुंबईचं नेतृत्व कायम ठेवलं आहे। एक असं आहे की अमित साटम काय म्हणले त्याच्यावरती मी काय प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। या देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाह यांच्याजवळ आदरणीय प्रफुल्लभाई आम्ही चर्चा केली। राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ सुद्धा काल दादा आणि माझी चर्चा त्या ठिकाणी झाली। आज सकाळी दादा मी प्रफुल्लभाई अशी आम्ही सखोलपणाने चर्चा केली। या संदर्भामध्ये आज दादांशी बोलल्याच्या नंतर मी स्वतः प्रदेशाध्यक्ष आहे। शेवटी मुंबईसह सगळा विभाग हा प्रदेशाध्यक्षांच्याच अखत्यारीत त्या ठिकाणी येत असतो। त्या दृष्टिकोनातून महायुतीतलं सामंजस्य कशा पद्धतीने टिकलं जाईल याचा प्रयत्न राहील। नवाब मलिक हे आमचे पक्षांतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत, पण ज्या वेळेला महायुती म्हणून चर्चा होत असतात, वाटाघाटी होत असतात, आपण त्या बाबतीमध्ये पुढची पावलं टाकत असतो, त्यावेळेला राज्य पातळीवरचे नेते त्याच्यामध्ये सहभागी असतात। बघू या संदर्भातला निर्णय आज किंवा उद्या सकाळपर्यंत होईल। याचाच अर्थ अजित पवार मुंबईत स्वतंत्र लढतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाही आहे, त्यामुळे महायुतीत अजित पवार नसल्यानं तसा फारसा फरक पडणार नाही असं भाजप आणि शिवसेनेचं गणित असावं। त्यातच मुळात भाजप आणि शिवसेना जास्तीत जास्त जागा लढायला आग्रही असताना आणखी अजित पवारांसाठी कोणत्या जागा द्यायच्या हाही प्रश्न आहेच। आणखी महत्त्वाचं म्हणजे अजित पवार स्वतंत्र लढले तर अल्पसंख्याकांची मतं अजित पवारांच्या पाठीशी कायम राहतील असा अंदाज आहे। आणि आता अजित पवारांच्या स्टोरीमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा फोटो, हा फोटो आहे दिल्लीमधला। सुप्रिया सुळे अमित शहांच्या भेटीला पोहोचल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, निलेश लंके आणि भास्कर भगरे यांच्यासह सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली। फलटणचं डॉक्टर आत्महत्या प्रकरण
दिल्लीतलं शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण या संदर्भात ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. पण ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत आणि अजित पवार तसंच शरद पवार एकत्र येणार का याची चर्चा रंगलेली असतानाच सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेणं हे महत्त्वाचं आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या दिल्लीतल्या कार्यक्रमाला अजित पवारही उपस्थित होते. त्यानंतर पुढच्या काही तासातच प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली आणि पाठोपाठ सुप्रिया सुळे अमित शहांच्या भेटीला पोहोचल्या. काही महिन्यांपूर्वी शरद पवार काय म्हणाले होते तेही या घडीला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. उद्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको. एकत्र येण्याबद्दलचा निर्णय हा सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी बसून चर्चा करावी असं पवार म्हणाले होते. पवारांचं हे वक्तव्य आणि भेटीगाठींचा हा सगळा घटनाक्रम पाहता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबत पडद्यामागे काहीतरी घडतंय का याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.